हाय फ्रेंड, तर आजचा डे 12. तर स्टार्ट करूया आजचा वर्कआउटचा 12वा दिवस म्हणजेच 12वा दिवस. तर स्टार्टिंगला थोडं ध्यान, त्यानंतर मग एक्सरसाइजला सुरुवात, त्यानंतर योग्य पद्धतीने वॉर्मअप करून घ्यायचं आहे. बॉडीला फुल स्ट्रेच बनवून घ्यायचं आहे. आपल्याला एक्सरसाइजला आपली बॉडी सपोर्ट करते, त्यामुळे त्यानंतर अल्टरनेट टू टच, त्यानंतर साईड टू टच या पद्धतीने 50-50 मारून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपल्याला साईडची चरबी कमी होण्यास मदत होते. त्यानंतर सूर्यनमस्कारचे 10 ते 15 हात मारायचे आहेत या पद्धतीने. त्यानंतर सिटिंग आसनामध्ये थोडं स्ट्रेचिंग, त्यानंतर साईड टू टच हे सुद्धा 50 मारायचे आहेत. या पद्धतीने कंटिन्यू करायचे आहेत. त्यानंतर अल्टरनेट टू टच या पद्धतीने हे सुद्धा 50 आणि 100 यामध्ये काउंटिंग करायची. त्यानंतर फुल स्ट्रेच तिथली आसन, अशा पद्धतीने तिथली आसन 2-2 मिनटं करायचे. त्यानंतर भुजंगासन सुद्धा 30 किंवा 50 मारायचे आहेत या पद्धतीने. त्यानंतर पायाचे एक्सरसाइज, अप डाऊन, त्यानंतर सर्कल, त्यानंतर सायकलिंग या पद्धतीने करायचे आहे. त्यानंतर मर्कट आसनचे 3 प्रकार जे आपण रेग्युलर करतो एक्सरसाइजमध्ये ते करून घ्यायचे आहेत. फुल बॉडी स्ट्रेच होते त्याने, रिलॅक्समध्ये. त्यानंतर ब्रीज बनवायचा प्रयत्न करायचा आहे, थोडं स्टेबल राहण्याचा प्रयत्न करायचा आहे, थांबायचं आहे 30 सेकंद. त्यानंतर चक्रासन, फुल बॉडी पायामध्ये टाकण्याचा प्रयत्न करायचा आहे. या पद्धतीने तुम्ही बघू शकता, थोडं स्टेबल राहण्याचा प्रयत्न करायचा, जेणेकरून आपल्या पोटाला त्याचा ताण पडतो, स्ट्रेच होतं पोट आणि चरबी कमी होण्यास मदत होते. त्यानंतर थोडं रिलॅक्समध्ये थांबून घ्यायचं आहे. त्यानंतर सर्वांगासन आता स्वतःहून करण्याचा प्रयत्न करायचा आहे. बॉडी फुलवरती ढकलण्याचा प्रयत्न करायचा आहे. जी शीटाची बाजू आहे आपली ती पूर्ण पुढे ढकलायचा प्रयत्न करायचा आहे. एकदम स्ट्रेट लाईनमध्ये आपलं सर्वांगासन झालं पाहिजे या पद्धतीने. त्यानंतर अर्धमचंद्रासनचे प्रकार. त्यानंतर आज फुल गुडघ्याला डोकं लागलं आहे माझं. आज 12 डेमध्ये गुडघ्याला डोकं लागणं म्हणजे खूपच जास्त मोठा अचीवमेंट आहे. त्यानंतर गोमुखासनचे प्रकार, त्यानंतर मंडूकासन या पद्धतीने. त्यानंतर लास्टला मी थोडा अप्पर साईडचे एक्सरसाइज घेतलेले आहे या पद्धतीने. फुल 30 सेकंद करायचे आहे एक्सरसाइज. 30 सेकंद म्हणजे कमीत कमी अर्धा मिनटं किंवा 1 मिनटं कंटिन्यू करायचं आहे या पद्धतीने. त्यानंतर अशा पद्धतीने कंटिन्यू करायचं आहे. तुम्ही बघू शकता 12 डेमध्ये बॉडीमध्ये खूपच जास्त चेंजेस झालेले दिसतात. स्ट्रेचेबल होते फुल बॉडी. त्यानंतर कपालभाती 2 मिनटं, अनुलोम विलोम, दोन मिनटं करायचं आहे. त्यानंतर भ्रामरी एकाग्रता वाढण्यासाठी ही एक्सरसाइज असते. त्यानंतर ओंकार आणि लास्टला ध्यान. मन एकाग्र करून ध्यान करायचं असतं. त्यानंतर अशा पद्धतीने
आज माझ्या मुलीला सुद्धा वर्कआउट करण्याची खूप इच्छा होती, त्याच्यासाठी मी तिलासुद्धा 1-2 हात सूर्यनमस्कार ते शिकवले, जेणेकरून ती असं परफेक्शन आणते तिच्या योगासनामध्ये बघून. या पद्धतीने तिलासुद्धा आज ट्राय करायला लावले मी. तर अशा पद्धतीने डे 12चा जी एक्सरसाइज आहे, जे वर्कआउट आहे, जे मी कंप्लीट केलं आहे आज. तर भेटूया नेक्स्ट वर्कआउटला. थँक्यू.